रामकृष्ण हरी आमचे दिंडीचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विनेकरी हरिभक्त परायण कुंडलिक काळे महाराजांच्या मी आता निवासस्थानी आहे काळे वस्तीला. सोबत आमच्या माऊली पण आहेत त्यांच्या धर्मपत्नी आणि आणखी सोबत आमचे हे सगळे मल्हारी पाटील आहे, महादेव पाटील आहे, झुमरू सोनवणे आहे, खोमणे माऊली आहेत आणि त्या माऊलीचं नाव काय हां सुनबाई माऊली. तर या सगळ्यांचा एक आठवणीचा ठेवा आहे. पण ही दिंडीची सुरुवात आता 17 जूनला होत आहे. मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 ही 17 जूनला प्रस्थान होणार आहे. आणि ही सगळी लासुंदेकरची मंडळी ही 16 तारखेला सकाळी निघणार, जेणेकरून संध्याकाळी 4-5 वाजता धारावी काळ्या किल्ला विठ्ठल मंदिर या ठिकाणी मुक्कामाला होईल. आणि तिथून मग सकाळी 6 वाजता गेटवे ऑफ इंडियाला जाण्याची तयारी. आणि तिथून 31 दिवसाचा प्रवास. तर आम्ही पांडुरंगाला प्रार्थना करतो पांडुरंगाच्या चरणी की आमच्या काळे माऊलींची थोडीशी तब्येतीची आता 90 वय चालू आहे, शारीरिक तक्रार असते, पण तरी पण उत्साह मात्र दांडगा आहे. त्यांचा भक्तिमार्गाचा हरिनामाचा माऊलीच्या सेवेचा उत्साह दांडगा दिसतोय. फक्त शारीरिक थोडी. तर मी भगवंता आमच्या काळे महाराजांना लवकरात लवकर व्यवस्थित बरं कर, जेणेकरून ते गाडीत चढतील, उतरतील, लघवी प्रवास जे काय प्राथविधी आहे त्या आपापल्या व्यवस्थित करतील. आम्ही तर सोबत आहेत, मी तुमची पूर्ण काळजी घेईल. पण तरी पण तुम्ही स्वतःच्या भगवंताच्या कृपेनं आहे की नाही, कारण गाडीत चढणं उतरणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर खूप छान माऊली. रामकृष्ण हरी काळे आमच्या पाटील महाराजांना खूप मी धन्यवाद देतो की त्यांनी सकाळपासून आमच्या या सर्वांच्या सहकार्यानं मला इथपर्यंत आणलं. खूप खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. झुमरू महाराज काय अडचण काय नाही रामकृष्ण आणि काय तुम्हाला काय अडचण काय नाही. रामकृष्ण चालतं घ्या दर्शन. हो महाराज तुम्ही काय दर्शन नाही घेतलं? अहो काय देवा विनाकारांचं दर्शन आमचं तर आल्या पहिलं. एक मिनिट फक्त पकडा बाई, पण मी पण दर्शन घेतो. असं पकडा. नाही नाही असं ऐक असं असं तुमचा हातमध्ये आला माऊली. हां बस हां थांबा. हां या खाली या. ए विठ्ठला केशवा माधवा पांडुरंगा पंढरनाथ. विनाकारांची सेवा म्हणजे हां राजेश जाऊ दे. हां हे घ्या. खूप छान माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला हां आता आमचा पुढचा प्रवास ते